2 मिनिट 2 थांब थांबा ना. हा घे चल. गाडी तिकडे आपल्या बस 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 उतर गाडी जा तुला जायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा एक मराठा एक मराठा. नरेंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नरेंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. लाईव्ह वर सोडलंय का?
गरम झाला मला ते मोबाईल आहेत तिचे आहेत झाला मला आयफोन डायरेक्ट इमर्जन्सी घेतलं ते आयफोनचा तोच राहतोय कोणाला रे कोणाला मराठ्याचा वाघ आला कोणाला रे कोणाला मराठ्याचा वाघ आला कोणाला रे कोणाला मराठ्याचा वाघ आला कोण म्हणतं देत नाही रक्ताशिवाय राहत नाही कोण म्हणतं देत नाही रक्ताशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कशी तब्येत एकदम भारी एकदम नंबर तेवढीच केली का चालेल थोडेच लागायला मागे मागे मी आहे पलीकडे पलीकडे खंबा आहे तिकडे का ना पलीकडे मोबाईल दे इकडे 2 मिनिट शूटिंग पाठ हा नंबर 9231 87 111 मी विचारतो मला नाही टाकली शूटिंग टाकणार मला हॅलो आधी लाईव्ह करा ना असं कसं होईल आधी मग मग अवघडच काम झालं बघा आता झूम होतं का आता जेवण होत असतं ओके ना आम्ही त्या पाय पत्ता 2 मिनिटं आम्हाला वाढ गिडा नसतं जेवायचं जेवण करणार पाणी थोडीशी कमी करते एकदा बघा ना इकडे पण हो इकडे तर पण थोडीशी कमी करता येईल आले ना बरोबर ओके का आवाज आला पाहिजे
जागा दे वर नाही साहेब फोन चालू करा ना. स्टँड आहे नाही सर दादा इथं समोर आला ना घरचा असून तो लांब लांब पळत होते येस येस ओके समोर डन. नाही. तिथं लावा एकदम मग पूर्ण धरलं होतं. एक आपण मोबाईल घेऊन द्यायला बरं का मला त्याच्यावर सारे पॉझिटिव्ह आलं ते पॉझिटिव्ह आहे. लावलं रेकॉर्ड खाली आपल्या बाजूने रेकॉर्ड करू का? हॅलो लाईव्ह चालू ना आपल्या पेजला चालू ना. हॅलो 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 ऐका ना हो गुरुजी गुरुजी माईक नाही दिला तर चालेल. माईक नाही दिला तर चालेल. तुला साऊंड पाहिजे. मग जातो ना मला वाटतं खूप वगैरे लावला. जाऊ दे काय संचारबंदी आहे ना? काय संचारबंदी आहे ना हो फक्त म्हणजे हॅलो उठली संचारबंदी कुठली ना संचारबंदी उठली मग कालच रात्री आलो ना हाच आहे ना लाईव्ह हॅलो संचारबंदीच्या बातम्या पूर्ण तालुक्याला आधी मग त्यांनी शहराची शिथिल केली एक दिवस आधी आणि मग लाईव्ह लिंक टाकली. आज त्यांचा कार्यक्रम होता. येस काय चालू आहे बोला मजकूर बोला हो का पण द्यायला सांगते लाईव्ह लिंक दिलेली पाठवून द्या. बरोबर इकडे विधिमंडळ काहीतरी राडा चालू विधिमंडळ त्याच्यात भांडण चालू आहे. आपला बोम कुठे इकडे बघ तू कॅमेरात बघ पहिलं तू चल ओके काय अडचण एक मिनिट हॅलो हॅलो सर येस जरंगी पाटील बोलत आहे सर काय विचारायचं हॅलो चालू करताय सर चालू करताय काही प्रश्न आहे सर हॅलो तुला फुटायचं गुमला चिव लागला काही प्रश्न आहेत जरंगी पाटील अंतरवाडीत आलेले दाखल झाले ओके रोल आहे मी करू. रोल आहे ना तू झेंडा काय नाही 1-2 मिनिटं थांबा पुढच्या घेऊन अंतरवाडीत दाखल झाले होते काही प्रश्न आहे सर प्रश्न ओके 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 रोल रे पोरा रोल रोल दादा तुम्ही आता उपचार घेऊन आंतरवालीमध्ये परत दाखल झालात. काका हो काका उपचार घेताना हे मंडप काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते मात्र तुम्ही तडकाफडकी त्या ठिकाणावर निघाले होते. आता या ठिकाणी आल्यानंतर परत तुम्हाला जसं तसं दिसते सगळं कसं काय वाटतं दादा मला काय सांगाल की आता महाराष्ट्रभरातले जे आंदोलक मराठा आंदोलक कार्यकर्ते त्यांच्याकडून आमदार मंत्र्यांनी फसवला त्यांच्या नेत्याला बोललो पक्षाला बोललो म्हणून त्यांना खूप राग आला. त्यांना जातीपेक्षा पक्ष आणि नेता मोठा वाटला आणि सगळे जर मागणी करायला लागली हजार कारवाई करा मला अटक करा यासाठी करा यासाठी एका दिवसात नाही मिळाला इथून मग असं आपण इथं कधीच झालेलं नाही. मग मराठ्यांच्याच आमदारांना मंत्र्यांना वाटतं की मराठ्यांचं पुढं मोठं होईल माझ्या मराठ्यांना लक्षात आलं आणि आता शांत चित्रपासाठी होतो काय करतो कोणता आमदार काय करतो कोणता मंत्री काय करतो शेवटी देवेंद्र फडणवीस करायला निघाले की मराठी आमदार आणि मराठी स्वतः जातीचे पोरं मारून मग हातामध्ये
सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलन केले, मात्र अद्यापही कालपर्यंत त्यांच्या नोंदी घेणं सुरू आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं सुरू आहे. नेमका हा काय प्रकार? नाही आता न्यायालयापेक्षा मोठं समजतात देवेंद्र फडणवीस सरकार. त्यामुळे ते तसं वागणार आहेत. आणि काय आहे, कधी काही जे द्वेष असतो म्हणा तो बाहेर पडतोच. हे नियतीचा नियम आहे. नियतीचा नियम आहे. शेवटी माणसाचे द्वेष भरलेले विचार बाहेर नियती काढते. त्यांचा मराठा विषय असणारे द्वेष बाहेर निघाले. शेवटी त्यांनी मराठीचे आमदार आणि मंत्री आमिष दाखवून शेवटी त्यांना मराठींच्या विरुद्ध चढाई करायलाच लावली. परंतु त्यांनी आमदार आणि मंत्र्यांनी त्या मराठ्यांनी नव्हते केलं. त्यांच्या लेकराचे विरुद्ध त्यांचं ऐकून चढाई करू नये त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आमदाराला मंत्र्याला. कारण मुसू केलेलं मराठी शेवटी ऐकलं मराठींचे लोक त्याचं ऐकून मराठींचेच पोराचे मोठे पाडायचे मराठी वेगवेगळे जागा लागतात. सोशल मीडियावर 2 पोस्ट व्हायरल होत आहेत. एका पोस्टमध्ये एक जालन्याच्या ओबीसी आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, तर दुसरीकडे आंतरवाली या ठिकाणी झालेला लाठीचार्जचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र त्याखाली उल्लेख असा केला जातो की आंतरवालीमध्ये 307, 120 ब सारखे गुन्हे दाखल आहे, मात्र जालन्यातल्या कलेक्टर ऑफिसवर हल्ला होऊन कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही. कारण राज्य मायबापांनी बालपणी मात्र अधिकार त्यांना मला अटक करून सांगायचं त्यांना ते लागायचं आणि मराठीचे मराठीच्या विरोधात तो अधिकार त्यांना बाकीचा अधिकार आहे. परंतु आमच्याबद्दल त्यांना संपर्क मराठी संपले पाहिजे हा अधिकार त्यांना आहे. त्यासाठी साहेबांना शाहसाहेबांना त्याचे परिणाम सगळ्यांचे आज काही भाजपचे महिला पदाधिकारी तुम्हाला भेटायला आले होते, नेमके काय त्यांची मागणी होती? त्यांनी दिलं होतं आधी त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा निषेध केला परंतु त्यांनी येताना पक्ष म्हणून मला टाकून आता महिलांना होते परंतु मी महिलेचा आधार करतो पहिल्यापासून पुढेही करत राहणार त्याचा ऐकून महिलांनी मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात आता लोकसभा आणि विधानसभाच्या दृष्टिकोनातून पोस्ट व्हायरल होत आहे. प्रत्येक गावातून 3 उमेदवार उभा करण्याचा निर्णय मराठा समाजानं घेतलेला आहे. त्याला तुमचा पाठिंबा असणार का? छोटे मराठा मालक त्याविषयी मी मालक नाही माझा मालक काय मराठीत टाका लोकांकडून समाजाकडून अशी मागणी होती की तुम्ही जालना आणि बीड लोकसभा लढावी म्हणून. मराठा देवेंद्र फडणवीस इच्छा मराठीच्या आमदार पूर्ण करायला आणि विधानसभेत आदिवासी त्याला अटक करा त्याचा गुन्हा दाखल करा मराठीची जात संपवायला गृहमंत्र्यांची इच्छा पूर्ण करावी. बाळा तुम्हाला मोठा मराठी तुम्ही विषयावर लावू शकता बोला बोलता लावू शकता पद्धती क्षमता आहे पण मराठीचे जात संपादन झाला त्याचा भूमिका आले की तुम्ही जातीय प्रमाण प्रशिक्षण प्रमाणात लागतात नेता तुम्हाला कुठं बोलू नेत्याला पक्षाला बोलतो तुम्ही किती जातीने ठेवणार आहे तुम्हाला काय लागायची गरज ठीक आहे. मराठा शांत बघतो मराठी शांत राहा बघा चांगला काय बोलतो कोणाची इच्छा पूर्ण करतो आणि ते मराठीमध्ये तयार आहे मी दाखवलं कोणाच्या घरात येऊन बसलं एवढं मोठं राज्यात मला घरात बसायला कोणाच्या घरी दिसतो बरोबर मराठी त्या ऑफिस पुढं कसा बसतो जेल पुढं कसं भविष्यामध्ये जर तुमच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर सत्ताधारी एक तर नाही तर विरोधक कुठल्या तरी पक्षाच्या बाजूनं किंवा कुठल्या तरी
म्हणजे राजकीय नेत्यांना जवळ करणं गरजेचं असतं. दोनाकडे जायची गरज नाही. मराठ्याचं शेती आणायची, दोघांना इकडे यावं लागेल. त्यांना जवळ करायचं काय करायचं, त्यांना जवळ करावं लागेल समाजाला. त्यांना काय जवळ करायचं, त्यांना जवळ केला तर पण म्हणून काल त्यांनी उत्तर केला. आम्ही त्यांना सांगतोय सगळ्या सोयऱ्याबद्दल आवाज उठतो, की आवाज नेत्याबद्दल उठतो. आमच्या नेत्याला बोलले, आमच्याकडून झालं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. जातीवर बोलायचं तर ते त्यांना बोलायचं बोलायला यांना जवळ काय आमच्या बाजूला घेतलं, त्यांना मोठंच केलं माहिती म्हणजे जवळच केलं त्यांना. आता मराठी ओळख आलं कोण आपला कोणचा आमदार काय म्हणतो, आपण सगळ्या सोयरे उठतो तेव्हा नाही येतो थापड उंच करतो तेव्हा तो कुठं लावल्यासारखं होतो. भरला भरला यांच्या तोंडाला त्या टायमाला बोला. आज कसं फडा बोलायला लागले नेते बोल माझ्या आणि माझ्या समाजाचे. दिल्लीत शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे, नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे, तुमचं इथं चालू आहे आंतरवालीमध्ये. कुठेतरी सरकार तुमचं आंदोलन दडपून निवडणुका घ्यायच्या विचारात तर नाही. आंदोलन करतो मराठींचं आंदोलन करतो गलत जागेत घटायला पाहिजे. त्यांच्या अगोदर त्याच्या वेगळे असते ते गलत जागेत ते शांतपणे भूमिका केली असते तर बरोबर. सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी करून दोन-चार मागणी पूर्ण करून नाराजीच्या लाठीला त्यांनाही सांगायला जावं गलत जागेत. मला तिकडे खूप गलत जागेत. तुम्ही आव्हान केलं होतं की आता तुम्ही दौरे सुरू करणार. नेमका दौऱ्याचं स्वरूप काय असणार, कशा पद्धतीने आता तुम्ही दौरे सुरू करणार? जाताना त्या बांधवांनी एक बैठक लावली. संध्याकाळी मुक्काम होतो कारण दिवसभराचा 240 किलोमीटर बांधव जाता सकाळी मोहोळ वैराग आणि शेतकरी त्या बैठका करून द्या. त्या बैठक करून बीडला दगडवाडीला कार्यक्रम 5 तारखेला कार्यक्रमाला त्यानंतर तुमचे दौरे कसे आहेत? संवाद बैठका देणार मला शरीर साथ देतं का अचानक 10 दिवसात शरीरामध्ये साथ मी 8 दिवस सुरू पूर्णच करतो ते त्रासाला शिकवून झाले 2 दिवसात 2 लाख ॲडमिट व्हायला लागतं आणखी आमचं लागतं. आता मराठा समाजाला तुमचं आव्हान काय? तुम्ही फक्त मजा बघा काय करते सर आपल्या त्यांना शेतकी त्यांनी आपले साखर बसून आणि मी सांगायच्या आधी सुरू केले त्यांनी पाहिजे तालुक्यात मराठी कारण काय लोकांच्या लक्ष द्यायला मराठींचे आमदार एकदम माझ्यावर अन्याय करा मराठी लक्ष द्या. त्यांना वाटतं त्यांच्या लेकरासाठी मी लढतो तर साथ दिली पाहिजे मराठा ते शांत राहा. बैठका ठीक आहे नाकाम सुद्धा तुमच्या समाजाच्या बैठका आहेत घेत आहे पण लक्ष मात्र ठेवायचं सगळं काय करते आपल्या समाज बरोबर विरोध करणार आहे. अटक करायची वाटत चौकशी करायची यासाठी चौकशी कोणाची करायला पाहिजे शेतकऱ्याला पोराची आमच्या कोणी बघायचं तुम्हाला कोणीच नाही लागणार हाती लागणार उचित मंत्री हाती लागणार कोणी नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही यासाठी पर्याय मग घालायला पाहिजे ज्यांनी वेळी केली ते तुमच्या आजूबाजूने फिरत येते त्या सुगंधी आगारला त्यांना तसे सोडून फिरत येते आणि आम्ही काहीच नाही करून आमच्या मागे लावलो म्हणून जनता येते इतर जातींचे बांधव सुद्धा उपचार झाले आता ते म्हणजे तिथे इमानदारी करून याच्या मागे लागली आणि भ्रष्टाचार करणारे त्यांच्या आजूबाजूने फिरत येते म्हणजे आपल्यावरच मी आंदोलन केलं तर आपल्यामुळे ते विषय नाही झाले ते आपल्याकडून आले काय पाटील लाटे हल्ल्याच्या नंतर तुम्ही चौकशीची मागणी केली होती, चौकशी समिती स्थापन झाली होती. त्या समितीचा अहवाल यायचा बाकी असताना पुन्हा यासाठी चौकशी झालेलं आहे. फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट मीडियावरती अधिवेशन होतं मला वाटतं पावसाळी अधिवेशन त्याला पाटील साहेबांनी यासाठी चौकशी करा तर फडणवीस साहेबांनी त्यांचं उत्तर दिलं होतं. पोलिसांनी अहवाल दिलेला सखोल चौकशी आणि पोलीस बांधवांचं असं म्हणणं आता यासाठीची चौकशी करतो. मला तरी वाटतं की
पण जर सभागृहात नसेल तर मी असं परंतु पोलीस बांधवांचा समावेश यासाठी गरज नाही. आम्ही सखोल चौकशी करून अहवाल दिलेला आहे. तो अहवाल मला प्राप्त काय करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी. आता त्यावेळेस तुम्हाला त्यासाठी गरज नाही. आता तुम्ही 6 महिने झाला एका रात्रीत ठरलं, दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली. मंजुरीची अंमलबजावणी करण्याचे फडणवीस साहेबांनी जाहीर तिकडून आम्ही बोललो तुमचे विचार बाहेर करू आणि आम्हाला तुमचे विचार बाहेर काढायचे. तुम्ही मराठ्यातून येत मराठ्यांचा वापर करून मराठ्यांचेच आमदार मंत्री आमच्याच पोराच्या अंगावर चाल करून लावणारे ते मराठी बघतात. कोण कोणाची बाजू घेतात? मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्यांची बाजू घेतली तर नेत्याची बाजू घ्यायला लागली. म्हणजे यांना नेता मोठा जात मोठी नाही हे जातीच्या लक्षात आलं. आणखीन जर पुढं बघायला लागलं असं. मग तुम्ही लाठी हल्ल्याची जी चौकशी आहे ती SIT मार्फत करा अशी मागणी करता का? त्यांचं झालं ना आता काय काम राहिलं तर ती मी वाट बघतोय खाली तुम्हाला सांगितलं दारू समाजाला जनरल सांगू तुम्हाला योग्य आंदोलन चालवायचं म्हटलं आपल्याला खाली हे कानात मैदान करा आपल्याला सरकार तिथं अशी वाट बघत होते तिथं असं सांगत होतं मुख्यमंत्र्याचं तुम्ही नुसतं बघा फक्त यासाठी ती चौकशी होणार सरकार तुमचं तेवढं पाहिजे. दादा तुमच्या घरचे जे आहेत ते मुलं बाळ आता वाट पाहत आहे. नेमकं आता तुम्ही घरचा उंबरठा आता परत कधी ओलांडणार? कसा मागे समाजाने गेलो त्यामुळे गेलो एखाद्या वेळेस जाईल परंतु काय येत नाही. आरक्षण नाही करा आपला पडलं आवड असतं आपला पडलं आवड आरक्षण तर सरकारला कितीच नाही. जेलला टाकलं ना की लोक कसं नसतं आपण अर्ध्या काय त्याला शिक्षकांनी आत गेला. पाटील येणाऱ्या काळात कोणता पण पक्ष असेल आता तुमच्यावर जेवढी तुम्हाला बदनामी करतील तुम्हाला जेवढं बदनाम करतील तेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न करेल व तुमच्या मनाचं जेवढं खच्चीकरण होईल तेवढं खच्चीकरण करणार. त्यामुळं सगळं समाजाचं लक्ष आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास जेवढा कमी करतील सरकारला तेवढा आत्मविश्वास सरकार कमी करणार. माणसं खच्चीकरण कधी होतं खरं असल्यावर किती आरोप कळाला या तय्यब आरोप घराने खच्चीकरण का व्हायचं म्हणतो जेलमध्ये टाकणं वगैरे कधी होतं ते उलट वाट बघतोय मी वाट बघतोय उलट जेल टाकायचं तरी खच्चीकरण नाही म्हणा दुसरं असल्यावर होते व्यत्यय क्षेत्रीय मराठा याला घेत भावनिक लाट काय असते देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणून काढणार आणि दिल्लीतून काय होतं मग त्यांना काढणार. मी असं ते म्हणा बारीक विचाराच्या बाबतीत आंदोलन जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून सरकारनं एकही मागणी पूर्ण केली असं वाटत नाहीये. असं दिसत नाहीये कुठे. जे आहे सगळे सोयरे असेल हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल गुन्हे मागे घेण्याचा प्रकार असो अशी एकही मागणी सरकारनं पूर्ण केली नाही. ना दिसायला पाहिजे तर मराठीच्या आमदारांना मंत्र्याला आपल्या गोरगरीब करोडो मराठ्यांच्या लेकराचं काही झालं नाही तरी आपण नेते पण बोलतो काय चुकीचा बोललाय ते आमदारांनी मंत्र्यांनी म्हणायला पाहिजे मराठ्यांनी तुम्हाला पक्षाच्या पलीकडे बोलत होतं पक्षाच्या पलीकडे त्यांचे नेता जर तुम्हाला विसरला असता ना तरी मराठा समाज म्हणला असता जबाबदार हे आपल्यामुळे हे लढलेले ते तर दिसायला पाहिजे तर त्यांना सांग त्यांचं काय चुकून बोलता आणि गोरगरीब करोडो मराठ्यांचा वाजवा करताय त्याच्यासाठी नेत्यासाठी पक्षासाठी काय जिंदगी तुमची. चला धन्यवाद काढू ना. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. तुमचं काय म्हणणं सांगा कॅटेगरीवाले
काय म्हणणं तुमच्या दादा बरोबर विचार आता आराम करते दादा जेवण करते ना जेवण करते तू घेतलं जेवण येते त्यांना जेवू दे ना म्हणा दुसरीकडे जेवणच जाय ना जायत नाही त्यांना जेवायचं पकड बरं तीन हात